ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। अर्थातच बातमी आहे क्रिकेटची, कारण अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती अगदी थोड्याच वेळात अंतिम सामन्याची नाणेफेक होणार आहे आणि 6:30 वाजता नाणेफेक आणि 7 वाजता हा अंतिम सामना सुरू होणार आहे। या सामन्यासाठी आज हजारो क्रिकेट चाहते सध्या अहमदाबादच्या स्टेडियमवरती पोहोचले आहेत। भारत आणि न्यूझीलंड संघ देखील सध्या स्टेडियममध्ये पोहोचलाय। इंग्लंड विरुद्धचा उपांत्य सामना जिंकून टीम इंडियानं चौथ्यांदा या स्पर्धेची फायनल गाठलेली आहे। यामुळे सूर्यकुमारच्या भारतीय संघासमोर आता ही स्पर्धा जिंकून सलग 2 वेळा नवा इतिहास घडवण्याची संधी आहे। तर न्यूझीलंडचा संघ देखील पहिल्यांदा T20 विश्वचषक जिंकण्याच्या निर्धारानंच मैदानावरती उतरणार आहे। तर या सगळ्या सामन्याच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी सर आपल्या सोबत आहेत। विजय सर, पुन्हा एकदा भारतीय संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये दाखल झालेला आहे। उत्सुकता ताणली गेली आहे। खरं तर गेले 2 सामने जर आपण बघितले तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सारख्या मोठ्या संघांना आपण हरवलंय आणि आता इथपर्यंत मजल गाठलेली आहे। त्यामुळे आता फक्त 1 पाऊल दूर राहिलंय असं वाटतंय। 1 पाऊल दूर जरी राहिलेलं असलं तरी सामना हा विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा आहे। त्यामुळे अर्थातच साखळी, मग सुपर 8, त्याच्यानंतर उपांत्य फेरी आणि त्या तुलनेत भारतीय संघावरचं किंवा कुठल्याही संघावरचं फायनलमध्ये खेळताना यामिनी दडपण हे वेगळं असणार। त्यामुळे 1 पाऊल जरी दूर राहिलं असलं तरी अतिशय खबरदारीनं खेळण्याची आवश्यकता आहे, कारण भारतीय संघ न्यूझीलंडशी खेळतोय। गेल्या 6 वर्षात आपण तिसऱ्यांदा न्यूझीलंडसमोर ICCच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत येतोय। 2021 साली आपण न्यूझीलंडसमोर कसोटी क्रिकेट जागतिक विजेतेपदाची अंतिम फेरी खेळलो, ती न्यूझीलंड जिंकली। त्यानंतर आपण न्यूझीलंडबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळलो 2025 साली, ती आपण जिंकली आणि आता आपण T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडसमोर खेळतोय। त्यामुळे न्यूझीलंड हा संघ जितका गुणवान आहे ना, तितकाच तो क्षमतेचा आणि ताकदीचा आहे। त्यामुळे त्यांच्यासमोर खेळताना आपल्याला सावध राहावं लागणार। अर्थात भारतीय संघामध्ये गुणवत्ता आणि क्षमता अफाट आहे, त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार यात शंका नाही। यामिनी, अगदी सर, ज्या स्टेडियमवरती हा सामना होतो आहे अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती, याविषयी खरं तर काल देखील आपण अनेक वेगवेगळ्या ज्या चर्चा आहेत त्या ऐकलेल्या होत्या। अनेक वेळेला हा लो स्कोरिंग असाही सामना राहिलेला आहे। कसा नेमका हा पिच आहे, कसं आहे नेमकं हे मैदान खेळासाठी? यामिनी, जर आपल्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमचा खेळपट्टीचा विचार करायचा झाला तर फलंदाजांना अनुकूल अशी ही खेळपट्टी आहे। या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज तितकेसे चालत नाहीत असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि म्हणूनच कदाचित या सामन्यात वरुण चक्रवर्ती याला विश्रांती देण्याची शक्यता आहे, कारण वरुण चक्रवर्ती हा आजवर आपला हुकमी एक्का होता, पण तो हुकमी एक्का आता त्याला मोठे शॉट्स खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना सोपं जात आहे। त्यामुळं वरुण चक्रवर्तीनं विकेट जरी काढलेल्या असल्या तरी त्यानं धावाही भरपूर दिलेल्या आहेत आणि भारतीय संघाला ते फायनलच्या मैदानात परवडणारं नाही। त्यामुळे या सामन्यासाठी आक्रमण आपलं किंचितसं बदलेल आणि त्या सामन्यात आपल्याला कुलदीप यादवला खेळताना पाहण्याची कदाचित संधी मिळू शकते। अर्थात न्यूझीलंडकडे देखील तितकाच चांगला अटॅक असला तरी त्यांच्याकडे फिरकी गोलंदाज तितकेसे चांगले नाही आहेत। अर्थात रवींद्र चिंद्र, मिचेल सँटनर यांच्यासारखे लेफ्ट आर्म स्पिनर आहेत किंवा मॅकन्ची आणि ग्लेन फिलिप हे ऑफस्पिन टाकतात आणि ऑफस्पिनपासून आपल्याला खऱ्या अर्थानं सावध राहण्याची गरज आहे। याचं कारण आपल्याकडे डावखुरे फलंदाज जास्त आहेत आणि ऑफस्पिन अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांना जर समजायचं असेल तर जेव्हा ऑफस्पिनर डावखुऱ्या फलंदाजांना गोलंदाजी करतो तेव्हा तो चेंडू त्यांच्या दृष्टीनं बाहेर निघणारा असतो आणि अशा चेंडूवर आपले डावखुरे फलंदाज बाद होताना आपल्याला या विश्वचषकात दिसलेत। म्हणून या विश्वचषकाच्या फायनलमध्ये आपल्याला ती खबरदारी घ्यावी लागणार आहे। यामिनी, अगदी विजय सर, खरं तर अभिषेक शर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिला, तो म्हणजे त्याला फार काही स्कोअर करता आला नाही यामुळे। तर दुसरीकडे संजू सॅमसंगने खूप चांगली कामगिरी केलेली देखील आपल्याला बघायला मिळालेली आहे। त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे, कोण नेमका धावांचा डोंगर रचणार आहे, याची देखील उत्कंठा आहे। मला वाटतं की हा जो चर्चेचा किंवा वादाचा मुद्दा यामिनी सुरू आहे ना,
की संजू सॅमसन एक फलंदाज म्हणून त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळायला पाहिजे, या दृष्टीने माझा त्याला पूर्ण पाठिंबा होता. किंबहुना मी सातत्यानं त्याची वकिली देखील केली आणि आपण पाहिलं की त्याने लागोपाठ 2 सामन्यात त्याची जेव्हा निवड झाली तेव्हा आपल्याला त्यानं धावा देखील करून दिल्या आणि त्या इतक्या वेगानं आणि शिताफीनं केल्या की त्याच्यामुळे आपण धावांचा डोंगर उभा करू शकलो. पण अभिषेक शर्मा हा जरी यामिनी अयशस्वी असला तरी त्याची क्षमता, त्याची गुणवत्ता इतकी मोठी आहे ना की आपल्याला त्याला फायनलच्या मैदानात वगळून चालणार नाही. या 2020च्या विश्वचषकात तुम्ही त्याला नापास झालाय म्हणा, अनुत्तीर्ण झालाय म्हणा किंवा त्याला पाहिजे तशा धावा करता आल्या नाहीत म्हणा, पण या 2020 विश्वचषकाआधी तो क्रमवारीत नंबर 1 होता 2020च्या. हे आपल्याला विसरता येणार नाही आणि कदाचित मोठे फलंदाज ही आपली मोठी कामगिरी सर्वोच्च स्तराच्या सामन्यासाठी, लढाईसाठी राखून ठेवतात आणि कदाचित अभिषेक शर्मा फायनलच्या मैदानात आपला हुकमी एक्का ठरू शकतो. त्यामुळे अभिषेक शर्मा, ईशान किशन, त्याच्यानंतर संजू सॅमसन या पहिल्या 3 फलंदाजांमध्ये आपल्याला कोणताही बदल करता कामा नये. त्यामुळं आपल्या फलंदाजीची जी क्रमवारी आहे ती उत्तम राहील आणि आपल्या पुन्हा एकदा धावसंख्येचा मोठा डोंगर आपण उभा करू शकू असं वाटतंय. यामिनी. अगदी विजय सर, जसं तुम्ही म्हणताय की पहिले 3 फलंदाज आपले हे असावेत, मात्र जी मधली फळी आहे त्याविषयी तुम्ही काय म्हणाल? त्यांच्यामध्ये नेमका क्रम कसा असायला हवा आहे जो अपेक्षित आहे आपल्याला? मला वाटतं त्यामध्ये काही फारसा बदल होणार नाही, कारण मधल्या फळीमध्ये आपले फलंदाज अतिशय उत्तम आहेत. मग तो सूर्यकुमार यादव असेल, कदाचित अधूनमधून त्याचा स्कोर कमी देखील झाला असेल, पण कर्णधार या नात्यानं, त्यानं फलंदाज या नात्यानं उत्तम कामगिरी बजावली आहे. त्याच वेळेला शिवम दुबे तर यामिनी असा फलंदाज आहे, तो खऱ्या अर्थानं खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, पण आपण मागच्या सामन्यात बघितलं त्याला वरच्या क्रमांकावर बढती देण्यात आली आणि त्यानं काय पराक्रम गाजवला. त्यामुळे शिवम दुबेसारखा पॉवर हिटर म्हणजे ताकदीनं फटके खेळणारा फलंदाज हा आपल्याला कुठल्याही क्रमांकावर खेळू शकतो, असा फलंदाज आपल्याला संघात हवा आणि तसा तो संघामध्ये आहे. त्यामुळे मला तरी वाटतं भारतीय संघाच्या फलंदाजीची जी फळी आहे ना ती आपले पहिले 3 फलंदाज असतील किंवा त्यानंतरचे म्हणजे अगदी अक्षर पटेल देखील अतिशय अष्टपैलू गुणवत्ता असलेला फलंदाज आहे. अशामध्ये आपल्याला बदल संभवत नाही असं मला आत्ता तरी वाटतंय. यामिनी. अगदी विजय सर, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतेय. नाणेफेक आता झालेली आहे आणि या संदर्भातली अपडेट येतेय. न्यूझीलंडनं हा टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय सुरुवातीला न्यूझीलंडनं घेतलाय. विजय सर, त्यामुळे हे आव्हान कसं असेल भारतासाठी? न्यूझीलंडनं सुरुवातीला क्षेत्ररक्षण घेतलंय, याचा अर्थ न्यूझीलंडनं भारताला उत्तरार्धात गोलंदाजी करायला लावलेली आहे. आपल्याला मुंबईत असाच निर्णय इंग्लंडनं घेतला आणि तो आपल्या पथ्यावर पडला होता. या विश्वचषकाची जेव्हा सुरुवात झाली ना यामिनी, त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला असं लक्षात येतो की उत्तरार्धात दव पडता चेंडू हा ओला होतो आणि त्यामुळे उत्तरार्धात ज्यांची गोलंदाजी असते, ज्यांचं क्षेत्ररक्षण असतं, त्या गोलंदाजांना, त्या क्षेत्ररक्षकांना त्या चेंडूवरती पकड मिळवता येत नाही, त्याचा त्यांना त्रास होतो. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून इंग्लंडसारखंच केलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं आहे, पहिल्यांदा त्यांची गोलंदाजी असेल. मुंबईत नेमकं इंग्लंडने घेतलेला निर्णय हा त्यांच्या विरोधात गेला होता आणि भारतीय संघानं त्यांना काहीही फरक पडला नाही उत्तरार्धात, कारण उन्हाळा आता सुरू झाला आहे. अहमदाबादमध्ये जर तसंच झालं तर भारतीय संघाला त्याचा फायदा होऊ शकतो. पण अर्थात आता हा टॉस आहे, या टॉसमध्ये आपण आपल्या बाजूने काहीच करू शकत नाही. या टॉसचा जो निर्णय आहे तो आपल्याला स्वीकारावा लागणार आहे. भारतीय संघानं त्या दृष्टीनं म्हणजे उत्तरार्धात गोलंदाजी करण्याच्या दृष्टीनं देखील तयारी केलेली असावी. आम्ही अर्थातच हा गोलंदाजीचा निर्णय जरी म्हणजे या पद्धतीचा निर्णय किंवा ही स्ट्रॅटेजी त्यांनी निवडलेली असली तरी ती भारताच्या पथ्यावरती पडावी हीच अपेक्षा आहे. विजय सर, आतापर्यंत आपण बॅटिंगच्या संदर्भात बोलत होतो, मात्र भारताच्या जे खेळाडू आहेत त्यांच्या बॉलिंगची बलस्थानं नेमकी काय असू शकतात? भारताचा सगळ्यात हुकमी एक्का आहे तो म्हणजे जसप्रीत बुमराह. आज जगातल्या प्रत्येक क्रिकेट संघाला काय हवं असेल, एके काळात आपण म्हणत होतो की जगातल्या प्रत्येक संघाला आपल्या संघामध्ये सचिन तेंडुलकर हवा असं वाटत होतं. त्यानंतर कदाचित ती भूमिका विराट कोहलीबाबत होती असेल, रोहित शर्माबाबत होती असेल, पण आज जगातल्या प्रत्येक संघाला कोण हवा आहे तर तो जसप्रीत बुमराह. एक तर त्याची ॲक्शन, त्याची शैली आहे ना
ती कोणालाही जमणार नाही. ती त्याची नैसर्गिक शैली आहे. ज्या शैलीने तो गोलंदाजी करतो ती पाहता दुसऱ्या कोणालाही ती करता येणार नाही. कारण आधी लसित मलिंगा असा होता ज्याची स्वतःची एक वेगळी शैली होती. जसप्रीत बुमराह हा त्या प्रकारचाच गोलंदाज आहे. पण जसप्रीत बुमराहनं मेहनतीनं काय केलं यामिनी, तर तो हुकमी यॉर्कर टाकू शकतो, बुंध्यात टाकू शकतो आणि त्यामुळं फलंदाजांना वारंवार तो अडचणीत पकडतो. तो त्याचा जो यॉर्कर असतो त्याचा वेगात तो बदल करू शकतो. त्यामुळे फलंदाजांना पेच पडतो की नेमका चेंडू त्याच्या बॅटवर कोणत्या वेळी येणार आहे. आणि म्हणूनच जसप्रीत बुमराहला खेळणं हे आज जगभरात अनेकांना अशक्य कोटीचं बनलं आहे. हे त्याच कारणामुळं. आणि कदाचित आपण जेव्हा मागच्या मॅचमध्ये इंग्लंडला 254 धावांचं आव्हान दिलं आणि इंग्लंडनं ते आव्हान पार करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नही केले होते, पण त्यावेळेला आपल्याकडे जसप्रीत बुमराह होता, 19वी ओव्हर टाकणारा हार्दिक पंड्या होता, म्हणून आपण ती मॅच जिंकू शकलो यामिनी. अर्थात ती मॅच त्यावेळी आपल्या हातातून जाण्याची चिन्ह होती. पण म्हणूनच बुमराह हा जिंकून देणारा गोलंदाज आहे. जसे जिंकून देणारे फलंदाज असतात ना, तसा बुमराह हा जिंकून देणारा गोलंदाज आहे. पण त्या व्यतिरिक्त जर आपल्याला वरुण चक्रवर्तीऐवजी आज कुलदीप यादव, कदाचित तो निर्णय देखील झालेला असेल, पण मला वाटतं नाही आहे कुलदीप यादव, वरुण चक्रवर्तीच भारतीय संघामध्ये आहे. त्यामुळे वरुण चक्रवर्तीला घेऊन भारतीय संघ खेळतोय. कर्णधाराचा निर्णय असतो, संघ व्यवस्थापनाचा निर्णय असतो की कोणाला संघामध्ये खेळवायचं. त्यामुळे अर्थात वरुण चक्रवर्ती याच्यावरती आता आपली कमाल मजार असणार देखील आहे. विजय सर, आताची अपडेट जी येते त्यानुसार आपला जो संघ आहे तो तसाच ठेवण्यात आलेला आहे. किंबहुना मागच्या वेळेला विश्वचषकामध्ये ज्या वेळेला मॅच झालेली होती तेव्हाचे 8 प्लेयर यंदाच्या वेळेला आपल्या टीममध्ये आहेत. हे किती मोठं बलस्थान असणार आहे आपल्या टीमसाठी? यामिनी, या विश्वचषकाचा विचार करून मी आधी तुला उत्तर देतो. मागच्या वेळी आपण जेव्हा 2020चा विश्वचषक जिंकलो त्यानंतर लगेच रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जाडेजा ही मंडळी रिटायर झाली. त्यानंतर शुभमन गिल सारख्या फलंदाजाला आपण विश्रांती दिली आणि अशा परिस्थितीत आपली बेंच स्ट्रेंथ जी आहे ना ती खरोखरच कमालीची आहे. रिंकू सिंगच्या घरी अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्याच्या वडिलांचं निधन झालं, तो घरी जाऊन परत आला. पण हा संघ ज्या ताकदीनं खेळला ना तो खरोखरच कमाल आहे. त्यामुळे काय असतं की तुमची जी जिंकून देणारी टीम आहे ना ती न बदलण्याचा मोह हा कर्णधाराला आणि संघ व्यवस्थापनाला होत असतो. त्यामुळे साहजिकच कदाचित त्यांनी वरुण चक्रवर्तीला संघात कायम ठेवलं असावं. अर्थात तो कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवेल अशी अपेक्षा आपण करूया. आणि आता फायनल 11 घेऊन आपण मैदानात उतरतोय यामिनी. अगदी विजय सर, असे सोबत रहा. सध्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षकांचा उत्साह, प्रचंड गर्दी दिसते आहे आणि हा सामना बघण्यासाठी संपूर्ण भारतभरामधून अनेक चाहते हे स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. अर्थातच या सगळ्या चाहत्यांना विश्वास आहे की 2024 मध्ये टीम इंडियानं जो पराक्रम गाजवलाय त्याचीच आज पुनरावृत्ती होणार आहे. भारत न्यूजीलैंड का महामुकाबला विश्व के सबसे बड़े स्टेडियम में हो रहा है और देश भर में से जो क्रिकेट फैंस है वो अहमदाबाद पहुंचे हैं. आप देख रहे हैं लोगों में उत्साह का जो माहौल है वो नजर आ रहा है और यहाँ पर शक दे इंडिया का जो नारा है सत्ता लगा रहे हैं. हमारे साथ में कुछ क्रिकेट फैंस हैं, उनके साथ में बात करेंगे. टीम इंडिया को किस तरह से चेयरअप कर रहे हैं और आप खास करके संजू सैमसन के फैन लग रहे हैं. या संजू सैमसन के फैन लग रहा हूँ. मैं केरला से आई हूँ इसको सपोर्ट करने के लिए. वोट फॉर संजू सैमसन फॉर द प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. आईसीसी वेबसाइट में जाओ, सभी लोग इंडिया बच्चों वोट कर लो. क्या लग रहा है इस बार टीम इंडिया कैसे परफॉर्मेंस करेगी? टीम इंडिया बहुत जानदार परफॉर्मेंस करेगी और आगे से बहुत अच्छा खेलेगी. 200+ रन अपना बनेगा और इंडिया जीतेगा अपना. यस. सब पुणे से आए हैं और टीम इंडिया को यहाँ पर आप रिप्रेजेंट करने वाले हैं. किस तरह से चेयरअप करेंगे? आज दिवाली सजाएंगे. आज पूरे महाराष्ट्र में आज दिवाली होगी. पटाखे सेलिब्रेशन जितने भी आज हर त्यौहार महाराष्ट्र में, केवल महाराष्ट्र में नहीं पूरे इंडिया में आज सेलिब्रेशन होगा और बहुत सारे रिकॉर्ड अपने टीम इंडिया अपने नाम पे लेने वाली. फर्स्ट नेशन पहले ऐसा होने वाला है, जो होस्ट कर रहा है वो पहली बार जीतने वाला है. लगातार दूसरी बार इंडिया जीतने वाला है और अहमदाबाद में सबसे पहली बार भी अहमदाबाद में जीतने वाला है. क्या
तो हम सभी टीम इंडिया को चेयरअप करें तो बोलो जीतेगा भाई जीतेगा। आप देख रहे हैं क्रिकेट फैंस में बड़ी ही उत्साह का जो माहौल है वो अहमदाबाद में नजर आ रहा है। कैमरा पर्सन पीयूष देवा के साथ राजल बारोट, एबीपी न्यूज अहमदाबाद। हर बार जब भी भारत का मैच होता है और भारत की टीम को मैं सपोर्ट करने आता हूँ। जिस हिसाब से आप टीम देख रहे हो, आप पूरी की पूरी टीम फार्म में उतर रही है। संजू सैमसन देखो, ईशांत किशन देखो, सूर्य कुमार यादव कप्तान देखो। तो 2000 मैं चाहूँगा 2024 की जीत फिर इंडिया करेगा रिपीट। और बहुत जने को ऐसे लगता था ये स्टेडियम है ना में जीत नहीं होती है, पर कोई बोलते कुछ पनौती स्टेडियम है। पर मैं आपको ये इस बार मैं बताऊँ, ये इंडिया की टीम जीत के और वो जो पनौती शब्द है वो हटा देगी। तर या मॅचचे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी जाणून घ्यायचे आहेत आणि या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत विजय सर देखील आहेत। विजय सर, थोड्याच वेळात तुमच्याकडे पुन्हा एकदा आपण परत येऊ, मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊयात। बघत रहा एबीपी माझा।